तुला एक्झॅक्टली काय वाटलं, म्हणजे ते रमाबाई करताना कशा वाटल्या त्या, किंवा आणि तुलाही म्हणजे की माधवराव करताना? सर म्हणाले तसे पहिले आमच्या पुस्तकात एक पॅरेग्राफसुद्धा नव्हता रमाबाईंचा. नुसतं लिहिलं होतं की रमाबाईंनी सेवा सदन संस्था स्थापन केली. त्यामुळे रमाबाई रानडे कोण हेच माहिती नव्हतं. आणि मी ऑडिशनला गेले तेव्हा मी स्क्रिप्ट वाचली, त्यात स्वतः लिहिलेलं होतं. मी सरांना पहिला प्रश्न विचारला की सर स्वतः म्हणजे कोण, आणि मला ते काही माहिती नव्हतं. आणि आम्हाला पंडिता रमाबाईंचा अभ्यास होता. मग मी आमच्या मराठीच्या बाईंना विचारलं की बाई पंडिता रमाबाई रमाबाई रानडे हे एकच का? तर मला बाईंनी सांगितलं की नाही, त्या वेगवेगळ्या. मग सरांनी मला सांगितलं, त्याप्रमाणे मी पुस्तकं कुठलीच नाही वाचली. मी नंतर त्यांचा एक फोटो बघितला, आणि जसे जसे आता सीन यायला लागलेत तसे तसे अजून छान काय करता येईल किंवा आपल्याला काय करता येईल, म्हणजे खूप वेगवेगळं त्यात शिकायला पण मिळतं आहे. म्हणजे त्या काळची भाषा, अशा खूप गोष्टी आहेत ज्या मी वीरेन सरांकडून शिकले, ऋग्वेदीताईकडून शिकले, अरुणाताईंकडून शिकले, जोशी काकांकडून शिकले, अजून विकी दादाकडून सुद्धा मी शिकले. अशा खूप गोष्टी आहेत. पहिल्यांदा मला भीती वाटली होती. नाही, नेसवलेली आहे. पहिल्या ऑडिशनला मी म्हणजे रेडीमेडच घातली होती, पण मग नंतर ती नेसायला लागले मी, तेव्हा मला भीती वाटायला लागली की मी पडणार नाही ना, किंवा कसं जमेल. मग 1-2 आठवडे वगैरे झाल्यावर आता तर नऊवारीच कम्फर्टेबल वाटते. नाही. हो, जर शाळेत परवानगी दिली तर मी नेहमी दिसेन. हो, येते नेसता. हो, नाही, मोठीच असते. हो हो, येते. हो. पण मग आजूबाजूच्या तुझ्या मैत्रिणी अशा एकदम वेगळ्या भाषेत, आणि तू आता एकदम वेगळ्या 100 वर्षापूर्वीच्या काळात असते, मग त्यातनं काही गमती होतात तुम्ही? म्हणजे आधी मैत्रिणी वगैरे आम्ही असं आता जसं बोलतो आपण तसंच आम्ही बोलायचो. पण आता सध्या जेव्हा मी शाळेत जाते किंवा प्रोमो सुरू झाले तेव्हापासून आम्ही त्याच भाषेत बोलायला लागलो. अगं जेवावयाचे का आता, जावयाचे का आता. म्हणजे चुकून कधी बाईंशी सुद्धा बोलताना कधी चुकून त्याच भाषेत बोलते मी. नाही, म्हणजे 1-2दा जेव्हा आता माझी 5वीची वार्षिक परीक्षा होती तेव्हा मराठीचा पेपर होता आणि 1-2 प्रश्न होते, तर मी लिहायला गेले तर मला लक्षात आलं की आपल्याला त्या भाषेत नाही लिहायचं, आपल्या भाषेत लिहायचंय. हो. हुजूर पागा. घरात मी त्याच भाषेत बोलते. हो, मालिकेतल्या. नाही, दोन्हीचा त्रास होत नाही. कधी त्या भाषेत, कधी या भाषेत. मला रमाबाई होत्या त्या सगळ्यांना सांभाळून घेत होत्या, की स्वयंपाक पण करत होत्या, त्याबरोबर स्वतःनी दिलेला अभ्यासही करत होत्या. ते मला खूप आवडलं. हो, आता थोडं जमायला लागलंय. माईंनी शिकवलंय ना. नाही, म्हणजे आता शूटिंग असतं, शाळा असते, त्यामुळे बघायला वेळच मिळत नाही. हो, 3 दिवस शाळेत जाते आणि 4 दिवस इथे. हो हो. मुंबई आवडायला लागली. हो, नाही, पुण्यातच राहणार, पण मला मुंबई जास्त आवडते. पण आता तुला संपली आणि कुठल्या सिरियलसाठी विचारलं तर करणार तू काय अभ्यास वगैरे करणार?
सध्या तरी हीच सिरियल करणार आहे, कारण शाळा आणि दोन शूटिंग तेही नाही जमणार. आणि आत्ता मेन रमाबाई रानडे म्हणजे त्या काळची भाषा किंवा त्यांचं वागणं बोलणं. आणि परत आता मी समजा मॉडर्न सिरियल केली लगेच, तर मलाही ती नाही आवडणार करायला. हो. शाळेत भाव वाटला की नाही तुझा? मला म्हणजे बाई कौतुक करतात, पण शाळेत जसं आपण आधी वागायचो तसंच वागायचं. नाही, आमच्या शाळेत कधीच मला आत्तापर्यंत मार बसलेला नाहीये, कुणालाच नाही.